10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. हॅपी बर्थडे मनी सर. मणी सर, हा केक खास तुमच्यासाठी बनवलाय मी. पण मग वॉर्डन मॅडम नाही आल्या? वॉर्डन मॅडम आत्ता नाही येणार. आत्ता फक्त आपण तिघांनी सेलिब्रेट करायचंय. तुम्ही, मी आणि आपलं बाळ, आपलं छोटूसं कुटुंब. हो कापा, 12 वाजलेत. हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मणी सर. थँक्यू. एक मिनिट. हॅपी बर्थडे मनी सर. थँक्यू. आओ. काय झालं? केक आवडला नाही का? नाही नाही, आवडला. छान बनवलाय तुम्ही केक. आवडला, खरंच आवडला. पण स्वानंदी, ते असं म्हणतात ना की प्रत्येक आनंदाला शेवट असतो, तसंच या आनंदालाही शेवट आहे स्वानंदी. कदाचित माझा हा वाढदिवस तुम्ही आणि मी मिळून केलेला, सेलिब्रेट केलेला शेवटचा वाढदिवस असेल. गेल्या वर्षी तुम्ही मला छान गिफ्ट दिलं होतं. यावर्षी स्वतःच्या हाताने केक बनवला, मला आवडला, छान वाटलं. मी लक्षात ठेवेल आयुष्यभर. मणी सर, हो आपण आयुष्यभर एकत्र असणार आहोत. तुमच्या 100व्या वाढदिवशी तुम्हाला काय सरप्राईज द्यायचंय हा सुद्धा विचार करून ठेवलाय मी. एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या आयुष्यात तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. आणि सर प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तो दुष्यंत जे काही सांगतोय ते माझ्या संमतीने घडलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघा, माझ्यासाठी माझा नवरा, माझ्या बाळाचे बाबा फक्त आणि फक्त तुम्ही असणार आहात. माझ्यासाठी खरंच तुम्ही महत्वाचे आहात. तुमची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही. गेल्या वर्षी मी तुम्हाला एक सरप्राईज दिलं होतं, ते तुम्हाला आवडलं होतं. यावर्षी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? तुम्ही या, इथे बसा. आपण हो या तर. सरप्राईज सांगा. बसा तर. काय? थांबा, कळेल तुम्हाला. रेडी? हॅपी बर्थडे मनी सर.
अहो व्हिडिओ बघा. स्वानंदी, थँक्यू. तुम्ही किती सुंदर व्हिडिओ बनवलाय. हा आठवणींचा कोलाज मला आवडला. खरंच खूप छान बनवलाय. खर तर आजच्या दिवशी मला कोणाकडूनही शुभेच्छा नको होत्या, आशीर्वादही नको होते, पण तुम्ही इतका चांगला व्हिडिओ बनवला आणि मनावरची सगळी मरगळ निघून गेली. थँक्यू स्वानंदी. मणी सर, आजच्या दिवशी प्लीज निगेटिव्ह बोलू नका. हो, आजचा दिवस किती स्पेशल आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी सुद्धा. आज वाढदिवस आहे तुमचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अजून एक गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. हो अहो, सरपोतदार साहेब तुम्हाला आणि वॉर्डन मॅडमला त्यांचं नाव देणार आहे. तुम्हाला आणि वॉर्डन मॅडमला तुमचा हक्क मिळणार आहे. म्हणजे तुम्ही मगाशी डायनिंग टेबलवरनं रागात उठून गेलात. वॉर्डन मॅडम सुद्धा निघून गेलात. सरपोतदार साहेब वॉर्डन मॅडमशी काहीतरी बोललेत आणि सगळ्यांसमोर येऊन त्यांनी सांगितलं की ते तुम्हाला आणि वॉर्डन मॅडमला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं नाव आणि तुमचा हक्क देणार आहे. मणी सर, आजचा दिवस खरंच खूप खास आहे तुमच्यासाठी. आज तुमचा वाढदिवस आहे आणि त्यात तुम्हाला तुमचा हक्क आणि सरपोतदार साहेबांचं नाव तुम्हाला मिळणार आहे. आजचा आनंद दुहेरी आनंद असणार आहे. त्यामुळे प्लीज अजिबात निगेटिव्ह बोलू नका. किती वेळ झाला ग, माझ्या पोटात कावळे ओरडतायत, अजून नाश्ता नाही मिळाला. काय रे, सगळे नोकर संपावर गेलेत का? माझा नाश्ता कधी आणणार? मम्मा, बाकी काही म्हणा, स्वानंदी होती ना तेव्हा लेट व्हायचा तिला, पण इतकाही नाही. परफेक्ट कामवाली होती ती. तिला बरोबर कळायचं आपल्या मालकांना काय हवंय काय नकोय. हो ग, अशी कामवाली मला इतक्या वर्षात कधीच नाही मिळाली. पण काय करणार, तीच आता मालकीण झालीये. मणी, ए मणी, मणी, अरे कमाल आहे, हा बर्थडे बॉय आहे कुठे? मणी, ए मणी, खाली ये. मणी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. थँक्यू साहेब. यशस्वी भव, आयुष्यमान भव. बघ, मणीचा वाढदिवस आहे म्हणून कशी नाटकं चालली आहेत. मला अशी भूक लागली आहे ना, पण हे सगळं संपेपर्यंत खायला नाही मिळणार. मम्मा, तसं काही नाहीये. आपला हक्क आपण मागायचा आणि मागून मिळत नसेल ना तर ओरडायचं. अगं पण एक काम करा तुम्ही, सत्येंद्रला हाक मारा. मम्मा, मारा तुम्ही हाक. सत्येंद्र, सत्येंद्र. हो मॅडम. काय नाश्ता कुठे माझा? आणतो मॅडम. सत्येंद्र, आता मी जे सांगेन त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आज मणीचा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याच्या पार्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं. बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही. कोणी कितीही ओरडलं, कितीही बोलवलं तरी सुद्धा दुर्लक्ष करायचं. जा, तयारीला लाग जा. साहेब, तुम्ही आता सत्येंद्र समोर माझा मोठा मुलगा असं बोललात. हो, त्यात काय झालं? सत्येंद्र काय, आज संध्याकाळी सगळ्यांच्या समोर मी ओरडून सांगणार आहे की तू माझा मोठा मुलगा आहेस म्हणून. मुलाचे लाड तुम्ही एकटेच करणार आहात का
आम्हाला पण थोडासा मान मिळणार आहे. हो, तुमचा मान पहिला. हा, या ओवाळा. मणी बस. काय कौतुक चालली आहेत. नाहीतर काय, माझ्या नवऱ्याचं नाही केलं हो असं बर्थडे कधी सेलिब्रेट. आयुष्यमान भव. स्वानंदी, तू पण ओवाळ. शालिनी, संचिता, तुम्ही पण ओवाळा ना. डॅड, ऍक्च्युली ही माझी ब्रेकफास्टची वेळ आहे. प्रेग्नंट आहे ना मी, बाळ आहे पोटात. लेट झाला तर तुम्हाला माहिती आहे ना त्रास होतो मला डॅड. सो हो का? हां. प्रेग्नंट आहेस तू, तुला वेळेवर ब्रेकफास्ट करायचा आहे हो ना? येस डॅड. 5 मिनिटं उशीर झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही, काही हरकत नाहीये. इतके दिवस तुम्ही स्वानंदीला ताटकळत ठेवत होतात ना, ये ना त्याला ओवाळ आणि मग ब्रेकफास्ट कर तू. हो हो हो. मम्मा जा, तुम्ही ओवाळा. मम्मा मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. जा जा. शालिनी, हां. या. ओवाळताना चप्पल घालायची नसते. मणी, 1 मिनिट थांब. हा, संचिता, येतेस ना? हो हो हो. मॅम, चपला काढल्या. हा, गुड. राहू दे पाय नको पडू. जस्ट किडिंग रे. हॅपी बर्थडे. थँक्यू. मणी, तुझ्यासाठी खास गिफ्ट. हॅपी बर्थडे. घे. थँक्यू. मणी, बघ ना काय दिलंय. अम्मा, चक्क गिफ्ट. ते मणीला. सुजितसाठी टी शर्ट आणलेला, त्याला आवडला नाही, कपाटात असाच पडून होता. पोते रवण्यापेक्षा मी म्हटलं मणीला दिले ना, काय वाईट. मम्मा, तुमच्या टी शर्टची काय ती किंमत? मणीला काही तुमच्या टी शर्टने फरक नाही पडायचा. मणीच्या नावावर डॅडची अर्धी प्रॉपर्टी होणार आहे आता. त्यानेच तो खुश असेल. काय रे मणी, हो ना? साहेब, मी येतो. अरे कुठे निघालास? आज तुझा वाढदिवस ना, आज काही काम करायचं नसतं. नाही नाही, मी कामावर नाही चाललोय. मग माझं एक वैयक्तिक काम. म्हणे तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही, जरा व्यवस्थित सांग ना. अरे कुठे चाललायस? मॅडम, मणी सर दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यात आधी देवळात जातात आणि मग तिकडनं अनाथ आश्रमात. इतके वर्ष ते अनाथ म्हणून वाढले आहेत ना, म्हणून त्यांना अनाथ मुलांबद्दल जरा जास्त प्रेम आहे. ते अनाथ आश्रमात जातात, त्यांच्यासोबत अख्खा दिवस घालवतात.
त्यांच्यासाठी खायला प्यायला घेऊन जातात, केक कापतात, त्यांच्यासोबतच सेलिब्रेशन करतात आणि जमेल तितकं दान सुद्धा करतात. मलाही माहिती नव्हतं, मागच्याच वर्षी माहिती झालं. मणी, तू इतकं सगळं करतोयस, मला मला खरंच आनंद होतोय. तुला सांगतो, लोक 1 रुपया जरी दान दिला ना तरी सुद्धा करोडो रुपये दिलेत असं आवडतात. तू तर ह्या पब्लिसिटीच्या जमान्यात गुपचूप हे सगळं करतोयस, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मला तुझा अभिमान वाटतो. मणी, चांगल्या कामाला जातोयस, जा. पण संध्याकाळी लवकर ये घरी, मी तुझी वाट बघत असेल. तुला तुझा हक्क आणि माझं नाव देण्यासाठी, सगळ्या जगाला ओरडून हे सांगण्यासाठी की तू माझा मोठा मुलगा आहेस. लवकर ये, तुझी वाट बघेन. वेळेत येतो. ये. येतो. मी आले. ऐका ना, मला मरणाची भूक लागली. मला सहन होत नाहीये भूक आता. आपण एक काम करूया, मी छान काहीतरी ऑर्डर करते, रूम मध्ये बसून खाऊ मस्त एसी मध्ये. काय वाटतं तुम्हाला? मला तेच वाटतंय. चल चल चल. काय सत्येंद्र? हो सर. बाहेर जे काही ऐकलंस ना, त्याची कुठेही वाच्यता होता कामा नये. हो सर. हे काही पैसे आहेत, संध्याकाळी जी पार्टी आहे ना त्याच्या खर्चासाठी दिलेत. जे काही पैसे उरतील ते तुझे. जा तयारीला लाग. हो सर. हा. हा, आपल्याला भीती होती ना की मणी घरातून बाहेर पडेल की नाही, पण तसं नाही. तो आश्रमात जायला बाहेर पडलाय. आजची संध्याकाळ मणी बघता कामा नये. ही जबाबदारी तुझी आहे. ठेव फोन. काय मणी, तुझे विचार, तुझे तत्व तुला पैशांपेक्षा खूप मोठे वाटतात का? तू माझ्याकडे कितीही पैसा मागितला असतास ना तरी सुद्धा मी तुला दिला असता. पण स्वतःच्या तत्वांपायी तू माझ्याकडे तुझा हक्क आणि माझं नाव मागून बसलायस, जे मी तुला कधीच देणार नाहीये. मी माझी राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ देणार नाही. आज तुझा शेवटचा वाढदिवस असेल. हॅपी बर्थडे मणी. हे घे. तुम्ही पैसे का देतायत मला? मी कधी तुला मोठं होताना नाही पाहू शकले, तुझं संगोपन नाही करू शकले. आपलं मूल गमावल्याची खंत मला सतत होती. अगदी गेल्या वर्षापर्यंत मी माझ्या मुलाचा, तुझा वाढदिवस स्वतःला खोलीत कोंडून घेऊन बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर साजरा करत होते. मला मला माझं असं कोणीच नाहीये, म्हणजे कोणीच नव्हतं. पण आज मी माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करते. एकदा तरी आई म्हणून हाक मारले, हे ऐकायला कानात प्राण आणून मी वाट बघते. मॅडम, आजपर्यंत मी तुझा वाढदिवस बाळकृष्ण बरोबर साजरा करत होते, पण आज तू तुझा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा करतोय ना मणी, मला खरोखर तुझा खूप अभिमान वाटतो रे. म्हणजे तू तुझ्या आनंदात, तुझा आनंद तू अनाथ मुलांबरोबर शेअर करतोयस. किती पुण्याचं काम करतोयस तू. हे पैसे मी तुला दिलेत ना, ह्याच्याने खाऊ घेऊन जा त्या मुलांसाठी. अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद आणणारं हे पुण्याचं काम तुला तुला आनंद देईन, दीर्घायू देईन. माझी तर देवाकडे एवढीच प्रार्थना आहे
ही तुला दीर्घायू लाभो. तुझ्यावर कधीच कुठलं संकट येऊ नये. गरज पडली ना तर माझं आयुष्य तुला लाभू दे, पण तू सुखात राहा. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्लीज असं काही बोलू नका यानंतर परत कधी. तुला नाही कळणार मणी, हे आईचं मन आहे रे. तू ठीक, आता तुला उशीर होईल, ती मुलं तिकडे वाट बघत असतील ना. आणि हो, संध्याकाळी वेळेवर या. तुझी आई वाट बघते. मी असा गेलो आणि असा. मणी सर, थँक्यू. येऊ. मणी, तुझा वाढदिवस आहे कळलं. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. फार कमाल माणूस आहेस यार. म्हणजे मला कळलं की तू अनाथ मुलांबरोबर वाढदिवस सेलिब्रेट करतोस. नोबल काम करतोस. सेल्यूट आहे तुला. आणि आता तू जातोयस तर सेलिब्रेट कर तिथे. इथली काळजी करू नको, मी आहे. ओ, तुम्ही हे बघताय का? हे योगा मॅट आहे. म्हणजे ॲक्च्युली मी पुस्तकात वाचलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये योगा करणं खूप गरजेचं असतं. म्हणून हे स्वानंदीसाठी आणलं. स्वानंदी, तू आजपासून योगा करायला सुरुवात कर. आणि मी ती गर्भसंस्काराची ऑडिओ पण लावेन तुझ्यासाठी. मणीला राग आला का? सॉरी, मी काही चुकीचं वागलो का? पण स्वानंदी, मी खरंच वाचलंय आणि डॉक्टरांनी पण सांगितलंय की प्रेग्नन्सीमध्ये योगा गरजेचा आहे. स्वानंदी, 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 स्वानंदी. हात नको लावू मला.